नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जी.आर. 28/6/2024 रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. या जी.आर.मध्ये कोणकोणती डॉक्युमेंट दिलेली ते आपण सर्वांनी पाहिली. त्या डॉक्युमेंटमध्ये लोकांना काही अडचण निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये नवीन जी.आर. काढलेला आहे. या जी.आर.मध्ये लाभार्थ्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे, पात्रतांमध्ये बदल करण्यात आलेला आहे, अपात्रतांमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. नवीन जी.आर. काय आहे तो या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊ. 28/6/2024 या जी.आर. मध्ये महिलांचे वय 21 ते 60 वर्ष असे सांगण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे ते आपण पाहून घेऊ. राज्यातील विधवा, विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निर्धार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला फॉर्म भरता येणार आहे. नवीन जी.आर. मध्ये अपात्रता काय असणार आहे ते पुढील प्रमाणे पाहून घेऊ. 1. कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी, विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल किंवा निवृत्तीवेतन घेत असेल, तसेच 2.50 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या स्वयंसेवी, कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. त्यांना सरकार अपात्र ठरवणार आहे. जर कोणत्या महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तेही महिला अपात्र ठरणार आहे. ज्या कुटुंबातील सदस्यांची 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे, तो नियम शासनाने या जी.आर. मध्ये बदल केलेला आहे. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरीही ते या योजनेचा लाभ घेतील. जुन्या जी.आर. मध्ये महिलांना आदिवास प्रमाणपत्र द्यावे लागत होते किंवा आदिवास प्रमाणपत्र नसेल तर त्यांना जन्माचा दाखला द्यावा लागत होता. तर आता तसे होणार नाही. ज्या महिलांकडे आदिवास प्रमाणपत्र नाही त्या महिलांना 15 वर्षापूर्वीचे जुने रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला ही कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांसोबत विवाह केला असेल तर त्यांना त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा त्यांचे आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. मागील जी.आर. मध्ये 2,50,000 इतके वार्षिक उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत होता. पण आता उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना या उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये लाभ देण्यात येणार आहे. जर कोणत्या महिलेने 31 ऑगस्ट 2024 रोजी जरी फॉर्म भरला असेल, म्हणजे लास्टच्या दिवशी फॉर्म भरला असेल, तरी त्यांना 1 जुलै पासूनचेच पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. अंगणवाडी सेविका यांना अंतिम लाभार्थी यादी पात्र झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार त्यांना 50 रुपये इतके या प्रमाणात प्रति फॉर्म भत्ता देणार आहे. नवीन जी.आर. मध्ये हे सगळे बदल देण्यात आलेले आहेत. जर तुम्हाला काही अजून शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची शंका मांडू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.